बातमी रायगडमधून आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोह्यात एका तरुणाचा जीव गेला। संकेत जनार्दन कोतवाल यांचा मृत्यू झालेला आहे। संकेत कोतवाल यांच्या मृत्यूनंतर आता ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले आहेत। संतप्त नातेवाईकांकडून रोहा नागोठणे मार्गावरती आंदोलन केलं जात आहे। रोह्यामध्ये खड्ड्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। यानंतर मात्र गावातील ग्रामस्थ नातेवाईक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। संतप्त नातेवाईकांनी रोहा नागोठणे या मार्गावरती आंदोलनाला सुरुवात केली आहे। रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। माझा बाजार व्हायला येत होता, खड्ड्यामुळे गाडी खाली एसटी खाली गेला। मागच्या सकाळी चांगला होता, तरुण होता तो मुलगा। आणि हा सरकार, हा कॉन्ट्रॅक्टर 2 लाखाची भाषा करते, बोकराची भाषा करते, बोकराची भाषा करते हा सरकार। हा कॉन्ट्रॅक्टर याला चपलाने मारायला पाहिजे। माझ्यासारखं खरोखर समोर आलं तर चपलाने मारायला सोडणार नाही। आमची जीवाचा काय पण होऊन दे, पण याला जर नाही आलं तर मी आत्महत्या करी वरती जाऊ जाणे। मी सोडणार नाही। मी स्वतः माझ्या भाच्यासाठी जाईन, आत्महत्या करीन, पण मी हलणार ना, अजिबात नाही हलणार। माझ्या भाच्याला न्याय भेटल्याशिवाय तर आई वडील काय करील? म्हातारे तो आई वडील म्हातारे याच्या जीवावर राहत होती, याच्या पगारावर राहत होती। फक्त याची जेवढी सर्व्हिस होईल तेवढीच कॉन्ट्रॅक्टरनी द्यावं, बाकी काय नाही आमची मागणी। सरकार बोकराची किंमत करते 2 लाख रुपये।